गाईज ही महाराजांनी वसवलेली बाजारपेठ। रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला दुकानं दिसतील। एका बाजूला 21 आणि एका बाजूला 22 दुकानं आहेत। अत्यंत दूरदृष्टी ठेवून महाराजांनी ही बाजारपेठ वसवली होती। ही पूर्णपणे दगडात बांधकाम केलेलं आहे आणि ह्याच्या छतासाठी कौलं किंवा लाकडाचा वापर केला गेला। म्हणजे उद्या कधीही लढाई झाली किंवा किल्ल्याला वेढा पडला तरी गडावरच्या माणसांना कसलीही कमतरता भासू नये, त्यांना काहीही कमी पडू नये म्हणून ही बाजारपेठ होती। इथे सगळ्या गोष्टी अत्यंत मुबलक दरात अवेलेबल होत्या, अगदी सामान्य माणसांपासून ते सैन्यापर्यंत सगळ्यांसाठी। आणि इथे खूप शिस्तबद्धपणे सगळा कारभार चालायचा। किमतीपेक्षा जास्त जर का कोणी दर लावले किंवा कोणी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कडक शिक्षाही होत असे। सो इथला सगळा ट्रेड हा किती प्रामाणिकपणे चालायचा हे तुम्हाला लक्षात येईल सगळ्यात। ऋषी सर, ते बघा तिकडे पण काहीतरी आहे। हो, तिकडे पुढे गेला। सर मी सांगू, मला आठवतंय आबांनी सांगितलं होतं हे की नाही, हत्ती आणि उटाच्या पागा आहेत। ए काही पण काय बोलते? हत्ती म्हणजे एलिफंट ना? आपल्यालाच इथे यायला इतकी वाट लागते। एलिफंट्स कसे आले असतील एवढ्या उंचावर? अगं त्या येळच्या हत्तीसनी पंख होते आणि ते बी एवढे मोठे मोठे, मग काय येत असतील असं उडत उडत। व्हॉट रिअली रेश? मग आता ते पंख कुठे गेले? आता नाही दिसत। ए निंगे, उगा काहीतरी कशाला सांगत असतेस ग? आणि कमी सांगते। एक नंबर प्रश्न विचारलास बघ। म्हणजे महाराजांनी जेव्हा रायगड बांधायचा निर्णय घेतला तेव्हा अंबारीसाठी आणि हत्ती दलासाठी हत्ती आणायचं ठरलं। अरे आता जिथं आपणच एवढ्या कष्टाने येतोय तिथं हत्ती कसं काय आणणार? लय मोठा प्रश्न होता हा। तेव्हा महाराजांनी आयडिया दिली। महाराजांनी हत्तीची लहान लहान पिलं मेहनत घालून गडावर आणली आणि मग काय, ती इथंच लहानाची मोठी झाली आणि अशी झाली महाराजांची हत्ती शाळा। सो इन शॉर्ट त्यांची दूरदृष्टी कशी होती हे तुम्हाला कळतंय का? लाईफमध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतात, खूप संकट येतात, पण त्याच्याकडे संधी म्हणून कसं बघायचं हे आपल्याला महाराजांकडे बघून शिकायला मिळतं। या ताई कशा आहात? बरं वाटतंय ना? मॅडम, मी जरा पाणी पिऊन येतो। हित कुठं असेल त्यांची खोली? हितवर असेल का? हे दार तर बंद दिसते, म्हणजे इथंच असेल। अरे इथे माझ्या खोलीत काय करतेस? आ? चोरी बिरी करायला आलीस की काय? अगं बोल ना, काय मुकी वगैरे आहेस की काय? हा? काय विचारते मी? माझ्या रूम मध्ये काय करतेस तू? काय शोधतेस? अगं बोलशील का नाही? इकडे बघ। सरळ सरळ चोरी करायला आली आहेस तू, पाहुणी म्हणून आली आहेस ना? नाही असं असं नाही, सगळ्यांच्या समक्ष दाखवायला लागेल। चोरी करायला आली होतीस घरात? आत्या, हे काय चाललंय तुझं? हा, सोड त्यांचा हात। राजन, अरे तुला माहित नाही ही बाई माझ्या रूम मध्ये शिरली होती चोरी करण्याच्या उद्देशाने। आत्या, तोंड सांभाळून बोल। कोण आहेत त्या? नयनतारा बरोबर आल्यात, पाहुणे आहेत आपल्या। पाहुण्यांशी असं वागतात? हा, सोड 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 हात, सोड त्यांचा। सॉरी हा, तुम्हाला त्रास झाला असेल तर या, तुम्हाला मी आईच्या रूम पर्यंत सोडतो। या
प्लीज. काय माझ्या खोलीत कशाला? हाय ऋषी, बघ मी अन्नपूर्णा आजींच्या घरी आले आणि तुला माहितीये का माझ्यासोबत साधना ताई पण आलेत. ताई बघा ऋषी. अरे वा आजी, कशा तुम्ही? तब्येत बरी आहे का? आम्ही इथे आलोय रायगडावरती स्टडी टूर साठी. हे सगळे रायगडला गेलेत ना स्टडी टूर करता, तिथून बोलतायत. आजी, तुमची धाकटी ना तिथे काय करते बघायचं का तुम्हाला? आणि ओ दादा ऐका, आता तुम्ही कुठे चाललेत? महाराजांच्या फोर्टला चाललेत. त्यामुळे ती जागा ना क्लीन ठेवायची. मला अजिबात नकोय तुम्ही कचरा फेकलेला. ठीक आहे, डस्टबिन आहेत, डस्टबिन मध्ये कचरा फेकायचा आणि जागा क्लीन ठेवायची. कळलं? गो. थँक्स. बघितलं? बरं आई, एक मिनिट. साधना ताई आहेत ना तिथे, जरा त्यांची कमळीशी ओळख करून देतो. एक मिनिट. कमळी, एक मिनिट आहे ना. बस, अन्नपूर्णा आजी बोलतात. आजी कशा आहेसा? अहो आम्ही बघा इथे रायगडला आलोय. अहो लय भारी मजा यायला लागली. आम्ही सगळी मस्त धमाल करतोय. आजी, अहो आपली आणि काय की नाही, ती एकदम वेगळी सांगायला लागली. अहो म्हणजे लोकांनी इथं किल्ल्यावरती कसं स्वच्छता ठेवली पाहिजे ह्याचं महत्व सांगायला लागल्या. तुम्हाला म्हणलं होतं की नाही, तिच्यात बदल घडणार म्हणजे घडणार. मला तर लय भारी वाटतं तिला असं बघून. आई, साधना मावशी आहेत ना तिथे, जरा त्यांना दे ना, कमळीशी ओळख करून देतो. थांब साधना ताई. थांब एक मिनिट. घ्या, हे घ्या, ऋषी बोलतोय. घ्या फोन. अहो घ्या. मावशी, अहो जरा कॅमेरा समोर या ना.